नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण घट्ट दही कसं बनवायचं ते बघणार आहेत. तर बऱ्याचदा काही जणांचे जे दही आहे ना, अशा गाठी-गाठी होतात किंवा पातळ होतं. तर आज आपण अतिशय मस्त असं मलईदार आणि घट्ट दही कसं बनवायचं ते बघणार आहेत. तर नेहमीप्रमाणे रेसिपी एकदम साधी सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. तर बघा किती मस्त असं आपलं घट्ट दही बनवून तयार आहे. अगदी त्याच्या चमच्याने वड्यासुद्धा पडल्या जात आहेत, इतकं आपलं मस्त दही झालं आहे. तुम्हाला जर असं दही बनवायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यामध्ये आपण ज्या टिप्स वापरल्या आहेत त्यासुद्धा नक्की फॉलो करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता सगळ्यात महत्त्वाचं इथे आपल्याला दूध पाहिजे. तर दूध जे आहे ना, तुम्ही गाईचं घ्या किंवा म्हशीचं घ्या किंवा दुधावर साय असलेलं दूध घ्या किंवा साय काढलेलं सुद्धा दूध घेऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं दूध आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे. इथे मी सकाळी दूध तापवून घेतलं आणि आता हे पूर्णपणे दूध कोमट झालं आहे. आता जर बऱ्याच जणांना कोमट दूध झालं जर समजत नसेल तर तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं सुद्धा दूध वापरू शकता. इथे मी कोमट दुधाचा वापर करणार आहे. दूध आपण छान असं तापवून घेतलं. 3 ते 4 तासामध्ये दूध पूर्णपणे कोमट झालं आहे. आता कोमट झाले की नाही ते चेक करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हे जे दूध आहे ना, ते चांगलं रवीच्या मदतीने किंवा विस्कच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने चांगलं आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे याचं जे टेम्परेचर आहे ना, ते आपल्याला समजून जाईल. आता मी चमच्याच्या मदतीने दूध चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर असंच आपल्याला चमच्याच्या मदतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला बोट बुडवून बघायचं आहे. जर बघा आपल्या बोटाला सहन होईल एवढं दूध जर कोमट असेल तर यामध्ये आपण दही लावू शकतो. जर तुम्हाला असं कळतच नसेल तर तुम्ही सरळ आपलं रूम टेम्परेचरवरचं ते दूध असतं ना, त्यामध्ये सुद्धा विरजण लावून दही बनवू शकता. आता विरजण लावण्यासाठी आपण इथे थोडंसं दही घेतलं आहे, म्हणजे हे विरजणच आहे आपलं. तर अगोदर आपण जे दही लावलं होतं ना, त्यामधील 2 चमचे दही घेतलं. आता हे जे दही आहे ना, ते आपण छान असं फेटून घेऊयात. यामुळे आपलं जे दही लावणार आहेत ना, ते खूप छान असं तयार होतं. इथे बघा हे दही मी छान असं फेटून घेतलं. आता यामध्ये आपण जे आपलं दूध आहे ना, ते मिक्स करून घेऊयात. तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तर इथे दहीमध्ये दूध जे आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं. आता लगेच पुढची तयारी म्हणजे आता आपण इथे दही लावणार आहेत. तर दही लावण्यासाठी आपण इथे एक खोलगट भांडं घेतलं आहे. जर असं तुमच्याकडे भांडं नसेल तर तुम्ही सरळ प्लास्टिकच्या डब्यामध्ये सुद्धा दही लावू शकता. आता हे जे आपण दही मिक्स करून घेतलं होतं ना, ते पूर्ण या मोठ्या खोलगट वाटीमध्ये टाकून घेऊयात. म्हणजे तळापासून असं उंच असलेलं भांडं आपल्याला वापरायचं आहे. तर डब्बा तर वापरायचा नाही, पण अशी खोलगट जर बुडाची वाटी असेल तर ती सुद्धा चालू शकते. आता दही आपण पूर्ण वाटीला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. यामध्ये आता आपण दूध टाकून घेऊयात. आता तुम्हाला किती प्रमाणात दही बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये दूध टाकून घेऊ शकता. इथे मी अर्धा लिटरच्या प्रमाणामध्ये दूध टाकून घेणार आहे. आता यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकून घेतलं आणि आता आपल्याला लगेचच हे जे दूध आहे ना, ते चांगल्या प्रकारे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. कारण दही व्यवस्थित यामध्ये मिक्स झालं की आपलं नंतर जे दही होणार आहे ना, ते सुद्धा खूप चांगलं होतं. चमच्याच्या मदतीने आपण दूध जे आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आणि आता यावर एक झाकण ठेवूयात आणि कमीत कमी एक 8 ते 10 तास आपण हे उबदार ठिकाणी ठेवून देऊयात. आणि 8 ते 10 तास उबदार ठिकाणी ठेवल्याच्या नंतर आपल्याला कमीत कमी एक 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे दही जे आहे ते आपलं आंबट होणार नाही. इथे मी 8 ते 10 तास असंच उबदार ठिकाणी ठेवलं होतं किंवा किचन वाट्यावरती तुम्ही एका कडेला सुद्धा ठेवू शकता. आणि 8 ते 10 तासानंतर हे दही जे आहे ना, ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर फ्रीजमध्ये एक 3 तास मी दही ठेवलं होतं. त्यामुळे दही आपलं आंबट होणार नाही आणि खायला थंडगार खूपच छान लागतं. आता यावरचं झाकण काढून घेऊयात.
आणि बघू शकता तुम्ही इथे दही आपलं किती छान असं तयार झालेलं आहे. आता जर तुम्हाला दही लावल्याच्या नंतर जर तुम्ही सारखं जर त्याला उघडून बघत असाल, तर त्यापेक्षा सरळ दही जे आहे ना ते रात्रीच विरजण यामध्ये टाकून ठेवायचं आणि सकाळीच काढून बघायचं. तर बघा, तुम्ही बघू शकता इथे आपलं दही किती मस्त असं तयार झालेलं आहे. अगदी चमच्याने वडीसारखं निघत आहे. तर हे दही जे आहे ते तुम्ही नुसतं असंच खाऊ शकता किंवा यामध्ये थोडीशी साखर टाकून सुद्धा खाऊ शकता. खायला खूपच अप्रतिम लागतं आणि मेन म्हणजे हे जे दही आहे ना ते अजिबात आंबट झालेलं नाही. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस असं घरच्या घरी दही नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा किंवा तुम्ही काही रेसिपी जर बनवत असाल तर त्यामध्ये हे दही नक्की वापरू शकता. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत.